अत्यंत गैर आहे असं उचलणं आणि खरं म्हणजे त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. पण चर्चा न करता त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं. इथपर्यंत मी समजू शकतो, पण तिथल्या आंदोलकांना तिथून हटवणं हे काही योग्य आहे असं नाही. शेवटी लोकशाही मार्गाने प्रत्येकाला आपलं मत मांडायची संधी मिळाली पाहिजे. त्यांच्यावर मध्ये एकदा त्यांना अचानक अरेस्ट केलं आणि राजस्थानला कुठेतरी नेलं. त्यावेळी त्यांच्या पत्नीचा आणि त्यांचा संपर्क होऊन दिला नव्हता. मग नंतर का सोडलं हेही कळलं नाही, का अरेस्ट केलं हेही कळलं नाही, का सोडलं हेही कळलं नाही. आज मात्र ते उपोषणाला बसले म्हणून त्यांना अरेस्ट झालेले दिसते. आणि मला वाटतं की त्यांच्या पत्नीला इतक्या शारीरिकदृष्ट्या वीक झालेल्या व्यक्तीला, कमजोर झालेल्या व्यक्तीच्या बरोबर त्याच्या पत्नीनं राहणं आवश्यक आहे. तसं त्यांच्या पत्नींना त्यांच्याबरोबर ठेवणं गरजेचं आहे.